ऋतू म्हणला तसं सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असा आणि बंटी पाटील तसा, हा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मी आईला गमतीनं म्हणलं ह्यांना बारशाला बोलिलं असतंच बरं झालं असतं. हे कसबा वाडा गाव आमचं जन्मगाव आहे. या गावानं सातत्यानं आमच्यावर राहण्याची भूमिका सातत्यानं घेतलेली आहे. ज्या वेळी मी हाक मारतो त्यावेळी या हाकेला ओ देण्याचं काम गावकऱ्यांनी सातत्याने या ठिकाणी केलेलं. बाहेरच्या लोकांना कळत नाही, ये अलग नाता है, ये जोड़ टूटने वाला जोड़ नहीं है, ये रहने वाला जोड़ है, हे लोकांना या ठिकाणी लक्षात येत नाही. या महाराष्ट्रामध्ये आता भाजपनं 101 जागा बिनविरोध नगरसेवक निवडून आणले. पुढच्या माणसाला मॅनेज करायचं, त्याला 5 कोटी 10 कोटी द्यायचे आणि निवडणूक बिनविरोध करायची, हा फंडा इथं आला. सगळ्यांनी मात्र आमच्या घरावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे मागे राहिले आणि प्रचारात या ठिकाणी सक्रिय झालेत. एखादा दुसरा या ठिकाणी खडा तांदळाचा त्या ठिकाणी असतो, त्याचा बंदोबस्त निश्चितपणे बावडेकर पुढच्या 2 दिवसात करतील. अध्यक्ष साहेब, हे कसबा वाडा गाव आमचं जन्मगाव आहे. या गावानं सातत्यानं आमच्यावर राहण्याची भूमिका सातत्यानं घेतलेली आहे. मग लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, चिन्ह असो नसो, ज्यावेळी मी हाक मारतो त्यावेळी या हाकेला ओ देण्याचं काम गावकऱ्यांनी सातत्याने या ठिकाणी केलेलं. आणि म्हणून परवा श्रीराम संस्थेच्या कार्यक्रमात मी जुन्या आठवणी सांगितल्या की या मार्केटमध्ये भाकरी आणि भात घेऊन रस्सा मंडळ इथं मी या ठिकाणी केलेला आहे. तोही काळ्या बावड्यातला बघितलेला आहे. राधे स्पोर्टच्या कट्ट्यावर बसून या बावड्याचं राजकारण शिकायचं काम सुद्धा मी त्या ठिकाणी केलेलं आहे. हनुमान मंदिर बांधून त्या काळामध्ये अगदी रस्त्यानं फिरून 10 रुपये गोळा करून हनुमान मंदिर बांधण्याचं काम सुद्धा या गावामध्ये माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं केलेलं. ही नाळ जी गावाबरोबरची आहे ती अनेक वर्षाची आहे. आता कोण येऊन कोण बोलून ही नाळ तुटण्यासारखी नाही आहे, हे बाहेरच्या लोकांना या ठिकाणी कळत नाही. बाहेरच्या लोकांना कळत नाही, ये अलग नाता है, ये जोड़ टूटने वाला जोड़ नहीं है, ये रहने वाला जोड़ है, हे लोकांना या ठिकाणी लक्षात येत नाही. आणि म्हणून हा जे काय नातं आहे आपलं, हे नातं कायमपणे टिकवायचं उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. आम्ही शब्द दिला होता मागच्या वेळी चंद्रकांत जाधवांना आमदार करत असताना की या कसबावाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा होईल. मला संजय साहेब आणि ऋतुराज पाटलांचं अभिनंदन करायचं आहे की अश्वरोड पुतळा करण्यामध्ये सिंहाचा वाटा या दोघांनी या ठिकाणी घेतला आणि आपल्या भगव्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी झाला. त्या पुतळा समितीमध्ये काम करणाऱ्यांचं देखील कौतुक आहे. आमचं नशीब चांगलं, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संजयराव बसवला, त्यामुळं विरोधकांना संभाजी महाराजांची आठवण आली, नाही तर त्यांना काय आठवण आली नसती. आम्ही करणारच होतो, परंतु ते करतायत म्हणलं अशा गोष्टीत राजकारण करायचं नाही, म्हणून मी म्हणलं त्यांना करू द्या. 6 महिन्यात पूर्ण करणार होते, अजून मला वाटतं झाला का नाही मला माहित नाही, खाली गेलेलो नाही पानंदीला, अजून झालेलं नाही. म्हणजे ठीक आहे, त्यांनी केला काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. कारण की बावड्याच्या दोन्ही प्रवेशद्वाराला या ठिकाणी जे आमचं आराध्य दैवत या ठिकाणी आहे, याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी. आणि म्हणून आज हे सगळे विषय पुढे घेऊन जात असताना मी काय विकास कामं केली याच्यावर बोलणार नाही. आजची महाराष्ट्रातली परिस्थिती, कोल्हापूरची परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे. या महाराष्ट्रामध्ये आता भाजपनं 101 जागा बिनविरोध नगरसेवक निवडून आणले. पुढच्या माणसाला मॅनेज करायचं, त्याला 5 कोटी 10 कोटी द्यायचे आणि निवडणूक बिनविरोध करायची, हा फंडा इथं आला. आज ही सभा का होते हो, आज मी जाहीरनामा का काढतो, आज मी लोकांच्या मध्ये का फिरतो, कारण की मला तुमची मतं पाहिजेत. मला तुमच्याजवळ जाऊन माझी भूमिका पटवायची आहे आणि मला मतदान करा म्हणून सांगायचं आहे. परंतु भाजपचं काय चाललंय, हा मताचा अधिकारच तुमचा काढून घ्यायचा. निवडणूकच बिनविरोध झाली तर मतदानाचा विषय येतोय कुठं? निवडणुका जर बिनविरोध झाल्या तर मतदानाचा विषय या ठिकाणी येत नाही. अशा पद्धतीचं वातावरण आता भाजपनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, हे सगळं सत्य आपल्या समोर मांडत असताना गाव म्हणून तुम्ही नेहमी माझ्या बरोबर या ठिकाणी राहिलेला त्याची जाणीव आहे. अध्यक्ष साहेब, 81 वार्डामध्ये सगळ्यात जास्त उमेदवारी 42 इथं मागितलेल्या. मागच्या 2 लाईन मध्ये माघार घेतलेली बसलेत सगळ्या. मी नावं घेणार होतो, खरं वेळ लागणार आहे म्हणलं. आता 36 जणांची नावं घेण्यात सगळ्यांनी मात्र
आमच्या घरावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे मागे राहिले आणि प्रचारात या ठिकाणी सक्रिय झालेत. एखादा दुसरा या ठिकाणी खडा तांदळाचा त्या ठिकाणी असतो, त्याचा बंदोबस्त निश्चितपणे बावडेकर पुढच्या 2 दिवसात करतील, मला त्याची खात्री आहे. त्यामुळं या 36 जणांचं देखील मनापासून मला आभार मानायचे आहेत. तुम्ही काळजी करू नका. मी नेहमी म्हटलोय की मगाशी एका भाषणात या ठिकाणी रवी किरण इंगोले बोलत होता. मी म्हणलं रवीला माझं मीठ आळणी आहे म्हणलं, तर तो म्हणला साहेब तुमचं मीठ आळणी किंवा नाही, तुमच्याशिवाय जेवणच होऊ शकत नाही, त्यामुळे सगळ्यांना तुमची गरज आहे. तसं काळजी करू नका. ज्यांनी माघार घेतल्या त्यांना सुद्धा उद्याच्या भविष्यकाळात मोठं करण्याची जबाबदारी माझी निश्चितपणे या ठिकाणी असणार. आज कोल्हापूरमध्ये परिस्थिती काय, निवडणूक चालू झाल्यापासून थेट पाईपलाईनचा विषय आला. मी एक प्रेझेंटेशन केलं. 407 कोटी लिटर पाणी 2 वर्षात कोल्हापूर शहरामध्ये आलेलं आहे. ज्या मिरजकर तिकटीमध्ये चंद्रकांत दादा आणि अतिविद्वान आमचे खासदार, राज्यसभेत विद्वान जातात असं म्हणलं जातंय, आता ह्यांच्याकडे बघितलं वाटत नाही तसं काय, म्हणजे अतिविद्वान खासदार त्यांनी वक्तव्य केलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की मिरजकर तिकटीला सुद्धा भाषणाला आलात, ते थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच तुम्ही आला होतात, हे त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं. म्हणजे आज विरोधक हे फक्त काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्याचा प्रयत्न करतायत. ऋतू म्हणला तसं सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असं आणि बंटी पाटील तसा, हा त्यांचा प्रयत्न या ठिकाणी आहे. मी आईला गमतीनं म्हणलं ह्यांना बारशाला बोलिलं असतंच बरं झालं असतं, पाळण्या असतानाच नाव घेतलं असतं माझं, आता सारखं नाव घेतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे की त्यांना सकाळ संध्याकाळ मी दिसतोय. मी काय सांगतोय, कोल्हापूरचं चांगलं कसं करणार, कोल्हापूरला विकासाची दिशा कशी देणार, कोल्हापूरचं भलं कसं करणार, तुमच्या अडचणी कशा सोडवणार, हे मात्र बंटी पाटील असा बंटी पाटील तसा हे या ठिकाणी सांगतात. आज या कोल्हापूरच्या महापालिकेमध्ये सकपाळ साहेब तुम्ही या ठिकाणी आलात, परवा थोरात साहेब या ठिकाणी आले. आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे ताकदीनं ही निवडणूक या ठिकाणी लढवतोय. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.